महाराष्ट्रीयन फूड 328. मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे अंडा बिर्याणी. त्यासाठी ते काय मी अंडे घेतलेत, 5 अंडे घेतलेत. हे कच्चे आहेत. आलं लसूण घेतलं आहे, बारीक चिरलेला टमाटा घेतला आहे, उभा चिरलेला टमाटा घेतला आहे, उभा चिरलेला कांदा घेतला आहे, तेजपान आहे, त्याच्यानंतर आखी इलायची, लवंग आहे, मिऱ्या आहे, 5 लवंग, 5 मिरे, चक्री फूल आहे, इलायची आहे, हिरवी इलायची, आणि तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून 3 ते 4 पाण्याने, भिजवला वगैरे काही नाही. इथं तुम्ही बघू शकता, इथं मी तेल तापत ठेवलं आहे. भरपूर थोडं जास्त तेल घाला, कारण आपल्याला अंडे परतवायचे, त्यासाठी तेल थोडं जास्त घाला. तेल तापलंय, आता आपण तेजपान घालूया. त्यानंतर आखी इलायची, काळी मोठी इलायची, काळी मोठी इलायची घातल्यानंतर आपल्याला घालायची दालचिनी आणि चक्री फूल घालतोय, 4-5 मिरे, 4-5 लवंग, मसाले मिडियम गॅसवर होता, जास्त जाळून ठेवली. आता पण घालतोय खोबऱ्याचे काप घालूया. एक मिनिटभर मसाला परतवले. आता आपण कढीपत्ता घालूया. त्यानंतर आपण घालतो कांदा. कांदा लालसर होऊ द्या. कांदा परतल्यावर बघू. तुम्ही बघू शकता आपला कांदा परतवून झालाय. आता आपण आलू लसूण, कांदा पण घालतोय, धने पावडर, तांदळाचं घरगुती लाल तिखट,
तुमच्याकडे जे आहे ते वापरा. त्यानंतर घालतोय घरगुती गरम मसाला. एकदा हा मेनू ट्राय करा, आवडला तर लाईक करा. त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ. हे सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला घालायचे आहेत अंडे. अंडे साधारण फोडून घालायचे, कारण आपण कच्च्या अंड्याची बिर्याणी करतो. अशा पद्धतीने अंडे फोडायचे, टाकायचे. असे मी 5 अंडे टाकते. यात मी 5 अंडे फोडून याच्यात घासले. अंडे छान परतवून घ्यायचे, जसं आपण भुर्जीला परतवतो त्याप्रमाणे परतवून घ्यायचे. अशा पद्धतीने अंडे परतवून घ्यायचे ना. अंडे पूर्ण व्यवस्थित परतवायचे. पाच ते 7 मिनिटं तरी अंडे परतवायचे. पण घालूया हळद वरून. पण भुर्जीला परतवतो तसे परतवायचं, कच्चे राहते ना. आता आपण घालूया वरण टमाटे. अंडे छान परतून झाल्यानंतर टमाटे घालायचे, नाहीतर छानपैकी टमाटे घालायचे. आपलं सगळं परतवून झालंय. आता आपण यात तांदूळ परतूया.
कुठलाही बारीक तांदूळ घ्या किंवा तुम्हाला वाटत तसं तो घ्या. मी तांदूळ भिजवलं वगैरे धुवून डायरेक्ट टाकले. अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे बरोबर. अशा पद्धतीने आपला भात दिसतोय. अंडे वगैरे सगळं मिक्स केलं. छान तांदूळ परतून घ्यायचं. 5 ते 7 मिनिटं तरी तांदूळ परतवायचे. त्यानंतर इथे आपण घेतोय लवंग मिरे थोडेसे खलबत्त्यामध्ये. 2-3 लवंगा, 2-3 मिरे, 4-5 लवंगा, 4-5 मिरे. आपण खडे मसाले तर टाकलेच आहे, पण इथे 4-5 लवंगा, 4-5 मिरे, चक्री फूल थोडंसं आणि थोडीशी दालचिनी खलबत्त्यामधनं बारीक थोडेसे असे जाडसर कुटून घ्यायचे आणि वरती तांदळावर टाकायचे. पण जो कुटला होता खलबत्त्यामध्ये तो मसाला याच्यावर घालूया. याच्याने भात आणखी सुंदर लागतो. पुन्हा एकदा तांदूळ घालून घ्यायचं. अशा पद्धतीने आपला भात पूर्ण हलवून झालं. आता आपण उकळतं पाणी घालूया. मी पाणी आधीच उकळून घेतलं. त्यात आपण टाकूया. शक्यतो तांदूळ फुटतील इतकं पाणी टाका आणि दोन 3 बोटं वरती तांदळाच्या. दहा मिनटं फास्ट गॅसवर असाच शिजवा. तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर याला अशा पद्धतीने बुडबुडे आले. स्लो गॅसवर याला भात शिजवपर्यंत तरवू दे. 10 मिनटं फास्ट गॅसवर आणि नंतर भात शिजवपर्यंत स्लो गॅसवर. अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून भात शिजवपर्यंत ठेवून देऊ. तुम्ही बघू शकता आपला भात शिजवून तयार आहे. आता पण याला प्लेटिंग करूया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली अंडा बिर्याणी तयार आहे. काकडी, कांदा आहे, निंबू आहे. एकदा ही बिर्याणी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.